नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनीवरचं संकट दूर झाल्यामुळे आता घरातील सगळेच कुलदेवताच्या दर्शनाला जातात. तर आता मानिनी आईंची इच्छा असते की महाकुलदेवतेची पूजा नंदिनी आणि जीवाच्या हातून व्हायला पाहिजे. तर यापुढे नंदिनीवर कोणतंही संकट येऊ नये त्याचमुळे आता जीवा नंदिनीसोबत पूजा करण्यासाठी तयार होतो. तर आता नवरा बायकोप्रमाणे दोघेही पूजा करत असतानाचं बघून आता काव्याच्या मनाला खूपच लागतं आणि ती ढसाढसा रडू लागते. तर दुसरीकडे वसुआत्या आता काव्याच्या मनात नको ते भरवत असते की तुम्ही मोठे असूनसुद्धा तुम्हाला पूजेचा मान मिळाला नाही, पार त्या घराचा मोठा मुलगा आहे. वसुआत्या आणि रम्या काव्याच्या डोक्यात नको ते भरवत असतात, पण मात्र काव्याच्या मनात दुसरंच काहीतरी असतं. काव्याला घरातील लहान कोण मोठं कोण याच्यात जराही इंटरेस्ट नसतो, तिला फक्त जीवा हवा असतो. पण मात्र जीवालाच आपल्या मोठ्या बहिणीबरोबर संसार करताना बघून काव्याच्या मनाला खूपच वाईट वाटत असतं. काव्य ही जीवाला विसरायला तयारच नसते, पण मात्र जीवा हा त्याचा भूतकाळ विसरून आता नंदिनीसोबत खऱ्या अर्थाने संसार थाटणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, जीवाने योग्य केलं का भूतकाळ विसरून की त्याने काव्याची साथ दिली पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये कळवा.